मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण आपल्या घरातून सुरू करत आहोत. कारण की आज आपण बनवतोय ते माझी मम्मी तुम्हाला सांगते. कारण की आज आम्ही घरी काहीतरी रेसिपी करतोय. तर आपण किचनमध्ये आलोय आपल्या. ते बघा इकडे माझी मम्मी काय करते. मम्मी आता काय करतेस तू? हे आपण आता बटाट्याचे कटलेट बनवला. बटाट्याचे कटलेट का? तर पहिले काय करतेस तू? हे आता पहिले मी बटाटी उकडून घेतलेली आहेत. तर त्याच्यामुळे तुला साला काढायला हे सिंपल गेलं का? हो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल ते बघा इथं साला इथं कोथिंबीर कापून घेतले. इथं शेंगदाणं घेतलं आणि त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. त्याच्यानंतर त्याची बारीक पावडर झाली. आणि हे काय मम्मी? ते साबुदाणे. साबुदाण्याचं काय केलंयस ते तू? साबुदाणे आपले मिक्सरला काढून घेतले, त्याची पावडर केली. मित्रांनो साबुदाण्याची पावडर केली बघा. आणि बटाटे आपण कढईमध्ये हे करून घेतले. आणि नंतर हे आता सगळं मिश्रण एकत्र करायचं. हां, आणि इकडं बघा याची इथं मिरचीचं वाटण करून घेतलं आहे बघा इथं. आणि मम्मीने आता साबुदाणे मिक्स केले त्यात. हे बघा आता हे मम्मी साबुदाण्याचं हे मिक्स करतेस. हो. आता हे शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यात. हो का? त्यात कोथिंबीर टाकायची आपल्याला. अजून काय काय टाकायला लागेल यात? आता त्यात मिरची टाकायची आणि मग हे आपल्याला गोल करून तळून घ्यायचे. आणि हे उपवासासाठी आपण खाऊ शकतो. टाइमपास म्हणूनही खाऊ शकतो, उपवासासाठीही खाऊ शकतो. हां मित्रांनो तुम्ही ऐकलं असाल उपवासासाठी पण आपण खाऊ शकतो. तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. तर मम्मी आता तू दाखव काय काय टाकतेस. आता यात आपण मिरचीचा. तर मम्मी आता तू ह्याच्यामध्ये मिरची टाकलेस. हो, याच्यामध्ये आता मी मिरची टाकली. तर आता तू मिक्स करून काय करणार त्याचं? याचे आता कटलेट करायचे आहेत आपल्याला आणि मग ते तळून घ्यायचे. मित्रांनो हे बघा आता यात मीठ टाकले आपण. आणि इकडं गॅस पेटवले. त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल टाकायचे. तर मी टाकू का तेल? तर मित्रांनो आपण तेल तर घेतलंय. आता यात तेल टाकू. मम्मी बघ किती तेल टाकू. मी आता तेल टाकले. मित्रांनो मी आता इकडे तुम्हाला दाखवलंय. आणि आता मी तुम्हाला माझ्या बहिणीला दाखवणार आहे. आमडी ही बघा मित्रांनो ही माझी बहीण आहे बारकी. हाय बोल. हाय मित्रांनो तुम्ही बघितली माझी बहीण किती गोड आहे. मित्रांनो हे बघा मगाशी एवढं तेल टाकलेलं मी. तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडं जास्त नाही तर थोडं कमी पण तेल घेऊ शकता. तर मम्मी आता तू ह्याचे गोळे करून टाकणार आहेस काय ह्याच्यामध्ये? हो, आता याचे आपण गोळे करायचे कटलेट सारखे आणि ते त्यात तेलामध्ये फ्राय करायचे. हो का? तर मित्रांनो मी आता काय बोलणार नाही, फक्त तुम्ही बघत जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय करते अगं तू? मित्रांनी बघा आता मम्मीने टाकलं यात.
मित्रांनो, आणि अशा प्रकारे तुमची कढई तेवढी मोठी आणि बारीक असत त्याच्याप्रमाणे तुम्ही तेल तेवढा घ्या त्याच्यावर असतो. तर तेवढं तेलामध्ये तुम्ही टाकाल तेवढ्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही साधा टाकू शकता त्यात. आपले कटलेट झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही कसले मस्त असे कुरमुरीत आहेत. बघू शकते एकदम असे कुरमुरीत असे झालेत. हे बघा असे कुरमुरीत असे आलेत. तर तुम्ही चॅनलला लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.